आणि ट्रेनचा टाइम झालाय, उशीर तर झालाय, जायचंय आता. गाडी तरी भेटते का नाही, हात तरी करून बघू. चला बरं बघू आता. आयला इथं एक गाडी तर दिसते राव. चला हे ड्रायव्हरला तरी विचारून बघू काय नेमकं काय म्हणतो तरी बघू. यायला तयार होते का बघू तरी, त्याला विचारू तरी बरं. चला बरं. ए ड्रायव्हर, पुन्हा स्टेशनला येणार का रे तू? 1000 रुपये लागतील बघा पुणे स्टेशनला यायला. यायचं का जायचं? अरे 1000 असतात काय स्टेशनला जायला कुठं? स्टेशनला तर जायचे. ह्या भावाला विचारत होतं. भावा स्टेशनला जायचं होतं, किती घेता? दादा 500 रुपये लागतील बघा. हो चला. मग बसा गाडीत. अरे त्याला 500 रुपये मला 1000 रुपये, असं कसं काय सांगितलं तू? हा माझ्याकडे असंच आहे बघा. तुम्हाला यायचंय का नाही ते सांगा. त्यांना 500 रुपये, तुम्हाला 1000 रुपये लागतील बघा. काय करायचं? अरे पण त्याला बस तू 500 चालवलं ना, मी पण देतो ना 500. नाही दादा तुम्ही बसा गाडी. हे बघा साहेब, आता हा भाऊ माझ्या जवळ आल्यानंतर कशी रिस्पेक्ट दिली तुम्ही बघा. दादा तुम्ही स्टेशनला येता का? आणि तुम्ही जवळ आल्यानंतर ए ड्रायव्हर तू स्टेशनला येतो का नाही? अहो ही काय बोलण्याची पद्धत? माहीत आहे मी ड्रायव्हर आहोत ती. अहो तुमच्याकडून 2 रुपयाची अपेक्षा नाही आम्हाला, एवढं लक्षात असू द्या. कारण ही गाडी म्हणजे आमची लक्ष्मी आहे. कारण तुम्ही रिस्पेक्ट द्यायला शिका, तरच तुम्हाला दुसरे जण व्यवस्थित बोलतील आणि तुमचे कामं होतील. लक्षात असू द्या. माणसानं माणुसकी जपली पाहिजे साहेब, कळालं का? जाऊ द्या, चला मी तुमच्या लोकेशनला सोडतो, तुम्हाला उशीर होतोय ते. आमचं काय जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.